हॅलो. मला असं वाटतं की तुम्हाला जे व्हिडिओ आपण बनवतोय प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर्स होते त्यातले काही न्यूमरिकल्स युनिट 1चे आणि युनिट 2चे ते तुम्हाला आवडत असतील असं मला वाटतं आणि ते तुम्ही व्हिडिओ बघून काहीतरी त्यातनं व्हॅल्यू गेन करत असाल तुम्हाला ते समजत असतील असं मी कन्सिडर करतो आहे. एक विंटर 24चा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन 1B. आता हा क्वेश्चन 1B काय आला होता बघा, आपण त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण जे न्यूमरिकल सॉल्व करत होतो त्याला मोस्टली डायग्राम दिलेले असायच्या, बरोबर. आता याच्यामध्ये काय केलं आहे, हा प्रॉब्लेम आहे युनिट 1वरचा. पहिल्यांदा काय ते वाचूया आणि मग त्याला कसं सॉल्व करायचं ते बघूया. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ टू फोर्सेस, म्हणजे दोन फोर्सेस दिलेत, सच दॅट इफ दे ॲक्ट ॲट राईट अँगल्स. राईट अँगल्स म्हणजे काय, ते दोन फोर्सेस तुम्हाला घ्यायचे आहेत. समजा हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे. आपण यांना नाव देऊया F1 आणि F2. ओके, दोन फोर्सेस आहेत आणि ते एकमेकाला कसे दिलेत, राईट अँगल. देअर रिझल्टंट इज √10. म्हणजे काय, जर यांचा मी रिझल्टंट फाइंड आउट केला, समजा हा रिझल्टंट आहे, तर या रिझल्टंटचे आन्सर घ्यायला सांगितले √10 आहे. ओके. आणि दुसरी केस काय दिली, ही पहिली केस आहे. दुसरी केस काय दिली आहे, इफ दे ॲट अँगल, म्हणजे हेच दोन फोर्स F1 आणि F2 हे दोन फोर्स जर राईट अँगलच्या ऐवजी 60 डिग्री अँगलमध्ये ॲक्ट झाले तर त्यांचा रिझल्टंट R हा येतोय √13. म्हणजे काय, पहिल्या केसमधला F1 दुसऱ्या केसमधला F1 सेम आहे, पहिल्या केसमधला F2 दुसऱ्या केसमधला F2 सेम आहे. म्हणजे मला काय केले की फोर्सेस दोन सेम दिले, फक्त त्यांच्यामधला अँगल बदलला आहे. पहिल्या केसमध्ये 90 घेतला आहे, दुसऱ्या केसमध्ये 60 घेतला आहे. पहिल्या केसमध्ये 90 घेतला त्यावेळेला त्यांचा R √10 आला, दुसऱ्या केसमध्ये ज्यावेळी घेतला त्यावेळेला त्यांचा R √13 आलेला आहे. तर काय सांगितले मला, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ टू फोर्सेस. तर ते F1 आणि F2 ह्या फोर्सच्या मॅग्निट्यूड काय आहेत असं विचारले. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तसा सॉल्व करायला खूप सोपा आहे. मी काय करणार, पहिल्यांदा पहिल्या केससाठी सॉल्व करणार आणि F1 F2 मधलं रिलेशन मिळवणार. त्यानंतर मी दुसऱ्या केससाठी सॉल्व करणार आणि मी F1 आणि F2 मधले मी रिलेशन मिळवणार. ठीक आहे. हे दोन रिलेशन मी मिळवणार आणि ते दोन इक्वेशन्स जे आहेत, रिलेशन म्हणजे इक्वेशन्स, ते इक्वेशन्स मी सॉल्व करणार. इक्वेशन सॉल्व झाली की मला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. बघूया, आपण सॉल्व करूया. ठीक आहे. आता हे सॉल्व करण्यासाठी मी पहिल्यांदा पहिली केस कन्सिडर करतो. इथं पहिली केस काय आहे बघा, इथं दाखवतोय. हा तुमचा F1 आहे, हा तुमचा F2 आहे, बरोबर. यांच्यामधला अँगल आहे हा 90, बरोबर. हा तुमचा येणार रिझल्टंट, बरोबर. मग रिझल्टंट काढण्यासाठी आपण नॉर्मली कुठला थेरम वापरतो, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस, बरोबर. मी मुद्दा म्हणून तो इथं लिहून ठेवतो. ओके, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. तर तो थेरम आहे R = जर समजा एक फोर्स P असेल, दुसरा फोर्स Q असेल, तर त्याचा फॉर्म्युला असा येतो P² + Q² + 2PQ cos θ. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके. आता P म्हणजे एक फोर्स, Q म्हणजे दुसरा फोर्स. आता आपल्या केसमध्ये मी Pच्या ऐवजी इथं घेतलेला आहे F1 आणि Qच्या ऐवजी काय घेतलेला आहे F2. हे सर्वांना समजलं. आणि थिटा म्हणजे काय, ह्या P आणि Q मधला म्हणजे F1 आणि F2 मधला जो अँगल आहे तो आपल्याला वापरायचा. ह्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. हा लॉ आपण वापरायचा आणि सॉल्व करायचं. चलो, मग मी आता सॉल्व करताना काय करतो, माझ्याकडे जे दोन फोर्सेस आहेत हे, त्याला मी काय करतो, डायरेक्ट हा थेरम वापरतो. सो इथे लिहितो बाय युझिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. आता हा लॉ काय सांगतोय, रिझल्टंट इज इक्वल टू √ पूर्ण व्हॅल्यू लिहितो P² P म्हणजे इथं F1 आहे, प्लस Q² Q म्हणजे F2 आहे, प्लस 2PQ cos θ. हा फॉर्म्युला आहे, बरोबर. चलो किमती पुट करूया पहिल्या केससाठी.
इथं फक्त मी मुद्दाम मेन्शन करतो, सॉल्विंग फॉर केस 1 म्हणजे पहिल्या केससाठी आपण सॉल्व करावे. ओके, व्हॅल्यू पुट करूया. आर दिला आहे आपल्याला, बरोबर. पहिल्या केससाठी आर किती दिला आहे बघा, द रिझल्टंट इज √10, बरोबर. त्यामुळे मी इथं रिझल्टंटची किंमत ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो, √10 आहे आणि ती किंमत मी लगेच आपल्या या इक्वेशनमध्ये पुट करतो. सो हा आहे √10. F1 माहीत नाही, F2 माहीत नाही, सो F1² प्लस F2², बरोबर. प्लस आता तुम्ही सांगा मला, इथं अँगल F1 F2 मधला ह्या केसमध्ये किती आहे, 90 म्हणजे cos 90 आणि cos 90ची किंमत किती येणार, 0. त्यामुळे 2F1 F2 cos थिटाची किंमत झाली 0. त्यामुळे √10 इज इक्वल टू काय आलं बघा, √F1² प्लस F2². ओके, हे सर्वांना समजले. आता मला जर हा रूट नको असेल तर दोन्ही बाजूला काय करावं लागेल, स्क्वेअर करावे लागतील. मग याचा स्क्वेअर केला तर किती येणार, 10. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार. तसंच या बाजूचा स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि राहणार F1² प्लस F2². काय केलं मी, स्क्वेअरिंग बोथ द साईड्स. ओके, मुद्दाम लिहून ठेवले म्हणजे मला एक इक्वेशन मिळालं, F1² प्लस F2² इज इक्वल टू 10 आणि ह्यालाच मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, मी तुम्हाला जसं म्हटलं की पहिल्या केसमध्ये, पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला एक इक्वेशन मिळालं. आता आपण काय करायचं आहे, पहिल्यावरून इक्वेशन मिळवलं, आता दुसऱ्यावरून पण इक्वेशन मिळवायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आता मी इथे मेन्शन करतो सॉल्विंग फॉर केस 2. सॉल्विंग फॉर केस 2. ओके, केस 2ची डायग्राम मी पुन्हा एकदा ही आहे अशी ड्रॉ करतो. ओके, आता डायग्राम काय आहे इथं लिहितो बघा. F1 फोर्स आहे, F2 फोर्स आहे, ह्या दोघांच्या मधला अँगल आहे 60 डिग्री आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी याचा रिझल्टंट येईल. रिझल्टंटचा ऑलरेडी आपल्याला किंमत दिली आहे √13, बरोबर. चलो मग आपण ह्याला परत काय करूया, बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस हा आपण लॉ यूज करूया. मग काय येणार लॉ, R इज इक्वल टू √p² प्लस Q². आता इथं P म्हणजे F1 आहे, Q म्हणजे F2 आहे. सो p² प्लस Q² प्लस 2pq cos थिटा, बरोबर. आता इथं किंमती पुट करणार आहे. R आपल्याला दिला आहे त्यांनी प्रॉब्लेममध्ये, स्टेप 3मध्ये किती आहे तो R, √13 आहे म्हणून सांगितलं आहे. तर ह्या बाजूचा हा रूट, F1ची किंमत माहीत नाही, F2ची पण किंमत माहीत नाही, प्लस 2 टाइम्स F1 F2, बरोबर, इंटू काय येणार कॉस. आता कॉस ऑफ अँगल F1 F2 मधला अँगल किती आहे 60, सो इंटू cos 60. ओके, सर्वांना समजलं मी काय केलं ते. सो √13 इज इक्वल टू, मला यातनं आन्सर मिळालेला आहे. चलो आता दोन्ही बाजूचा पहिला स्क्वेअर करून घ्या, म्हणजे हा 13 होणार, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार, सेम इथं होणार F1² प्लस F2² प्लस 2 टाइम्स F1 F2 इंटू cos 60. ओके, म्हणजे काय केलं, स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही साईडला काय केलं आपण, स्क्वेअरिंग करून घेतलं. आता हे इक्वेशन आपण थोडा सॉल्व करायचा प्रयत्न करूया. तुम्ही मला सांगा, ही जी किंमत आहे ना F1² प्लस F2² ही इक्वेशन 1मध्ये मिळालेली आहे बघा. इथं F1² प्लस F2² इज इक्वल टू किती आहे 10. ती डायरेक्ट व्हॅल्यू मी इथं पुट करतो. सो 13 इज इक्वल टू, ही F1² आणि F2² ची किंमत झाली 10 प्लस आता 2 टाइम्स, थोडंसं मी काय करतो, हा 2 इंटू cos 60 हे मी सॉल्व करून उत्तर लिहितो. सो 2 इंटू cos ऑफ 60 याचा आन्सर येते 1. त्यामुळे मी ते आन्सर मेन्शन करतो, 2 इंटू cos 60 म्हणजे हे 2 आणि cos 60चं मल्टिप्लिकेशन केलं की येते 1 इंटू F1 इंटू F2. हे सर्वांना समजलं मी काय केलं ते. चलो मग आता काय करूया, हा 10 इकडे घेऊन जाऊया. सो 13 मायनस 10 इज इक्वल टू, ह्या बाजूला काय व्हायला F1 इंटू F2 इंटू 1 आहे, ते इंटू 1 लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे
F1 इंटू F2 इज इक्वल टू आन्सर किती आलं बघा 13 मायनस 10 म्हणजे 3. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. हे सर्वांना समजले का? आता थोडंसं ह्याच इक्वेशनला मी मॉडिफाय करतो. बघा लक्ष द्या. मग मी असं करतो ह्याच इक्वेशनला F1 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय F2 असं लिहितो. ठीक आहे. सेम ह्याचा पण नंबर आपण तोच ठेवूया इक्वेशन 2च ठेवूया. ओके. म्हणजे मला F1 आणि F2 मधलं रिलेशन मिळालं आणि मी F1ची किंमत काय घेतली 3 डिवाइड बाय F2. ठीक आहे. आता माझ्याकडे इक्वेशन 2 F1 F2 मधलं एक रिलेशन आहे आणि इक्वेशन 1 F1 F2 मधलं रिलेशन आहे. बरोबर. मग आता काय करूया आपण ही जी किंमत शोधली F1ची इक्वेशन 2 मध्ये ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे. म्हणून मी इथे लिहितो पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय होईल बघा. इक्वेशन 1 काय आहे मी इथे लिहितो F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर इज इक्वल टू 10. ठीक आहे. वरती जाऊन एकदा बघून घ्या तेच आहे का इक्वेशन. F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर इज इक्वल टू 10. ओके. इक्वेशन मी आहे असं लिहिलं. आता इथं मला F1ची किंमत टाकायची आहे किती आहे 3 डिवाइड बाय F2. सो 3 डिवाइड बाय F2 याचा काय येणार स्क्वेअर प्लस F2चा स्क्वेअर इज इक्वल टू 10. आता सॉल्व करूया आपण हे. मग मला सांगा 3चा स्क्वेअर किती येणार 9 डिवाइड बाय F2चा स्क्वेअर म्हणजे F2 स्क्वेअर प्लस हा काय आहे बघा F2चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 10. हे सर्वांना समजले. आता हे इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. आता हे आपण इक्वेशन सॉल्व करूया. आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल बघा. आता आपण काय करूया इथं ह्याचा डिनॉमिनेटर काय करूया F2 स्क्वेअर करून घेऊया. म्हणजे हा 9 F2 स्क्वेअर प्लस F2 रेज टू 4 डिवाइड बाय F2 स्क्वेअर इज इक्वल टू 10. मी काय केलं सर्वांना समजलं. इथं मला डिनॉमिनेटर सेम करायचं होता म्हणून मी काय केलं F2 स्क्वेअरनं वरती आणि खाली मल्टिप्लाय केलं. आता याच्यामुळे काय झालं हे इक्वेशन बघा एकदम सोपं झालं. हे इक्वेशन असं झालं 9 डिवाइड बाय डिनॉमिनेटर कंबाईन लिहूया F2 स्क्वेअर 9 प्लस F2 रेज टू 4 इज इक्वल टू 10. ठीक आहे. आता हे 9 प्लस F2 रेज टू 4 इज इक्वल टू हा F2 स्क्वेअर इकडे घेऊन या म्हणजे 10 F2 स्क्वेअर. आता हे थोडंसं टर्म्स आपण रिअरेंज करूया. मग आता काय करतो बघा ही टर्म पहिला लिहितो F2 रेज टू 4 ही 10 F2 स्क्वेअर इकडे घेऊन येतो त्यामुळे मायनस 10 F2 स्क्वेअर हा प्लस 9 तसाच ठेवतो इज इक्वल टू 0. बरोबर. आता इथं पुट F2 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स म्हणतो मी. ओके. म्हणजे या F2 स्क्वेअरला मी एक्स पुट केला तर ह्याचं व्हॅल्यू काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0. सिम्पल मॅथमॅटिक्स वापरली जे आपण 8वी 10वीला वापरत होतो ती. ओके. काही विशेष काही केलेलं नाही. आता हे सॉल्व करण्यासाठी मला थोडं मॅथमॅटिक्समध्ये जायला पाहिजे. ज्या वेळेला असं इक्वेशन येते त्यावेळेला आपण काय करतो एक्स इज इक्वल टू काय मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. बरोबर. असं आपण करणार आहे. चलो मग सॉल्व करूया. आता इथं सांगा बीची किंमत किती आहे -10 त्यामुळे मी इथं व्हॅल्यू पुट करतो मायनस ऑफ -10 म्हणजे मायनस मायनस काय झाला +10. ओके. प्लस मायनस रूट बी स्क्वेअर बी म्हणजे काय पुन्हा ही व्हॅल्यू 10चा स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 4 इंटू ए किती आहे बघा इथं एक्सचा कोइफिशियंट किती आहे 1 इंटू सी म्हणजे हा लास्टची व्हॅल्यू किती आहे 9 डिवाइड बाय 2a 2 इंटू ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट 1. मी काय केले परत एकदा सांगतो एक्सच्या कोइफिशियंटला ए म्हटले हा सेकंड टर्मच्या कोइफिशियंटला बी म्हटले आणि याला मी काय म्हटले सी त्याप्रमाणे सॉल्व केले. ओके. चलो आता पटकन मी हे कॅल्सीवरती व्हॅल्यूज पुट करतो म्हणजे मला 102 आन्सर मिळतील. ठीक आहे. मग हे 102 आन्सर आता आपण सॉल्व करून लिहूया.
मला फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या, मी पटकन हे सॉल्व करून घेतो. सो 10 प्लस रूट 100 मायनस 36 डिवाइड बाय 2. ओके, प्लस घेतल्यानंतर आन्सर आलं 9 अँड हे प्लस घेतलं इथं त्यावेळेला आन्सर आलं 9. आता मी एकदा मायनस घेऊन बघतो. ठीक आहे, जस्ट वेट, मी मायनसची व्हॅल्यू घेतो आहे. मायनस इक्वल टू मायनस घेतल्यानंतर आन्सर आलं 1. ओके, म्हणजे आता आपल्याकडे 2 व्हॅल्यू आहेत एक्सची. एक्स इज इक्वल टू 9 आणि एक्स इज इक्वल टू 1. मी इथं पुट करतो. नाव पुट एक्स इज इक्वल टू 9. आपल्याकडे आन्सर आले ना. सो 9 पुट केलं तर काय येणार, सॉरी 9 पुट करायची गरज नाही आहे, आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळाले. सॉरी. सो मी इथे लिहितो आहे. आन्सर डायरेक्ट मिळाले आपल्याला. एक्सचं हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर मी डायरेक्ट उत्तर लिहितो आहे. सो एक्स इज इक्वल टू 9 अँड एक्स इज इक्वल टू 1. आता थोडंसं वर जावा. इथं सांगा मला, आपण ह्या इक्वेशनमध्ये एक्स कोणाला पुट केला होता बघा. इथं पुट F2 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, म्हणजे F2ला आपण एक्स पुट केले. त्यामुळे देअरफॉर आपला आन्सर काय येणार, हा आहे F2 स्क्वेअर इज इक्वल टू 9 अँड F2 स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजेच F2 इज इक्वल टू आला 3 अँड F2 इज इक्वल टू किती आला 1. ठीक आहे, मला F2चे 2 आन्सर्स मिळाले, कारण की त्या इक्वेशनने काय 2 आन्सर्स शोधून काढलेले आहेत. म्हणजे आता F2चे मला 2 आन्सर मिळाले. F2 इज इक्वल टू 3 आणि F2 इज इक्वल टू 1. म्हणजे हे 3 न्यूटन आहे आणि हा 1 न्यूटन आहे. आता ही व्हॅल्यू पुट इन. आता कुठं पुट करूया, थोडंसं वर या. ओके, थोडं वर येऊया. हे इक्वेशन 2 आहे का, या 2मध्ये पुट करूया. सो F1ची किंमत मिळेल. सो पुट इन 2. सो F1 इज इक्वल टू F2 डिवाइड बाय 3. बरोबर, इक्वेशन परत एकदा बघा, दाखवतो आहे. F1 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय F2. सॉरी, 3 डिवाइड बाय F2. मी उलटं लिहिलं, 3 डिवाइड बाय F2. 3 डिवाइड बाय F2. सो आता बघा, F1 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय F2ची किंमत 3 पुट करा. सो F1 इज इक्वल टू किती आला 1. ओके, अँड दुसरं इथं काय येणार बघा, F1 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय F2. सो 3 डिवाइड बाय F2ची किंमत दुसरी किती आहे 1. सो 3 डिवाइड बाय 1 म्हणजे 3. ओके, सो F1 इज इक्वल टू किती आला 3. म्हणजे काय झालं, आपल्याला F1 आणि F2चे 2 आन्सर मिळाले. सो देअरफॉर when F1 is equal to 1 Newton, then F2 is equal to 3 Newton, or F1 is equal to 3 Newton, then F2 is equal to 1 Newton. समजलं तुम्हाला? 2 आन्सर आले ना. म्हणजे हा 3 असताना हा 1 असतोय आणि हा 1 असताना हा 3 असतोय. ओके, आणि हे आपला आन्सर आहे. 6 मार्कांना हा प्रॉब्लेम आला होता. मी परत एकदा सांगतो काय केले. त्यांनी दिलं होतं या प्रॉब्लेममध्ये की 2 फोर्सेस आहेत, त्यांचा रिझल्टंट √10 आहे जर दोघांचा मधला अँगल 90 असेल तर, आणि दोघांच्या मधला अँगल 60 असेल तर त्याचा रिझल्टंट 13 आहे. पहिल्या केससाठी लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ थिअरम वापरला, इक्वेशन 1 मिळालं. दुसऱ्या केससाठी पुन्हा लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ थिअरम वापरलं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. इक्वेशन 1 आणि 2ला मी सॉल्व केल्यानंतर मला आन्सर मिळालं F2चं आणि आन्सर मिळालं F1चं. ठीक आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये थोडंसं मॅथमॅटिक्स जास्त होतं म्हणून हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून दिला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला यातनं काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करू शकताय. ओके, वाटलं तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकताय. थँक्यू.